दत्त सर्वांना स्वागत आहे तुमचं गुलमोहर येटू या चॅनलमध्ये। या चॅनलमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आमच्या घरच्या रेसिपीज, साधं जेवण आणि आमचे घरगुती म्हणजे फॅमिली व्लॉग्स। तर चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करत जा। आणि मी ज्या रेसिपीज तुम्हाला दाखवते त्या ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगत जा। आजच्या व्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की काल जसं मी कालचा जर व्हिडिओ बघितला नसेल तर कालच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। काल आपण हलवा केला होता गाजराचा। गाजराच्या हलव्याची रेसिपी फुल म्हणजे डिटेलमध्ये आहे आपल्या चॅनलवरती, म्हणून काल काय डिटेलमध्ये एवढा दाखवला नव्हता, परत एकदा केला होता। पण त्याच्यावर काहीतरी ट्विस्ट आहे वेगळा। तो काय आहे ट्विस्ट तो काल दिलेला आहे, तो आता डिटेलमध्ये तेवढाच व्हिडिओ शूट करून पुढे दाखवणार आहे मी या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ नक्की बघा। तर आज आपण करणार आहोत असा पदार्थ जो आपल्या शरीरासाठी, केस, नख, आपली त्वचा यासाठी खूप उपयुक्त आहे। त्याचे फायदे भरपूर आहेत, जे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत खाऊ शकतात। त्याचं थोडं काही प्रमाण पण आहे, कसं कसं खायचं ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्याचे फायदे तुम्हाला मी सांगते। सर्वात आधी तर आपण जे काय आज पदार्थ बनवणार आहोत त्याचं नाव मी नंतर सांगते तुम्हाला। ते जर घरी बनवलं आणि जर विकतचं तुम्ही आणलं तर त्यातले काय फायदे आहेत। विकतच्या ह्याच्यात तर जास्त प्रमाणात त्यात शुगरच असते, आणि घरच्या ह्याचं आपण केलेलं होममेड जो आपण बनवणार आहे पदार्थ त्याचे फायदे मी तुम्हाला सांगते की रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। परत म्हणजे जर जास्त कोणी आजारी पडत असेल आणि त्यांची इम्युनिटी पॉवर जर कमी होत असेल तर इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी हे रोज खाल्लं तर त्याचा त्यात उपयोग होतो। सर्दी, खोकला यासाठी सुद्धा ते खूप जास्त उपयुक्त आहे। शरीरातील ताकद आणि ऊर्जा वाढवते। जसे की दिवसभर काम करून थकवा येतो आपल्याला, जास्त करून तर म्हणजे सगळ्यांनाच येतो, आणि आपल्या होम मेकर्स ज्या असतात त्यांना काय 24/7 काम केल्यासारखंच असतं ते, त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे। पहिल्यांदा सांगेल तसं त्वचा सुधारते, त्वचेचा रंग सुधारतो, केस गळती वगैरे काय असेल तर तेही सुधारतं, म्हणजे केस गळणे कमी होतात जर रेग्युलर जर आपण त्याचं सेवन केलं तर। परत अन्न पचतं पटकन, पोट दुखायचं कमी येतं, झोप सुधारते। दम्याच्या आणि फुफ्फुसांचे ज्यांचे आजार आहेत त्यांनी सुद्धा हे खाल्लं तर त्यांच्या आजारात सुद्धा म्हणजे फायदा होतो त्यांना थोडाफार। तर बाजारात मिळणाऱ्या च्यवनप्रकाशपेक्षा, होय बरोबर ऐकलं तुम्ही, च्यवनप्रकाश आपण आज बनवणार आहोत। तर होममेड च्यवनप्रकाश कसं बनवायचं आणि ते कसं आणि किती मात्रामध्ये घ्यायचं ते आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आज आपण रेसिपीज बघणार आहोत, फॅमिली व्लॉग काही मी आज नाही शूट केलेला। तर त्यामध्ये आज आपण बघणार आहोत की च्यवनप्रकाश घरी कसा बनवतात, च्यवनप्रकाश बघण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि फायदे काय काय आहेत त्याचे हे बघणार आहोत। च्यवनप्रकाश करायला दूध घातलेलं आहे। हलवा झालेला आहे, तर आता ह्यात शाही हलवा करायचा आपण। काय नको वरती, हा इथं गरम आहे बाबा। रसरशीत हलवा तयार झालेला आहे। हलवा झालेला आता मी दुसऱ्या डब्यात काढून घेणार आहे। मस्त सुगंध यायला लागला याचा। हलव्याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शनमध्ये।
शाही टच. कढई ठेवलेली आहे, आवळा टाकलेला आहे. मीठ टाकायचं थोडं. भाजून घ्यायचं व्यवस्थित, मिक्स करायचं. क्रीमी टेक्स्चर आलं पाहिजे ह्याला. काय देऊ? काय गाठी फुटल्या की यात मिल्क पावडर घालायचे. 3 चमचे घातलेले आहे मिल्क पावडर. हे असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. ह्या ह्याच्यावर टाकून घ्यायचं. हे असं पसरवून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपण गार्निशिंग करूया. औषध गेले. औषध काय केले? मसाला घालायचा. तर तयार आहे आपला शाही गाजर हलवा. एन्जॉय. आवळा उकडायला ठेवलेला आहे. आवळ्यातले बिया काढून घ्यायचे आहेत. आवळा अर्धा किलो घेतला होता मी. मसाल्यामध्ये मी लवंग, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, तमालपत्र आणि मोठी वेलची आणि साधी वेलची आणि चक्रफूल हे घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे कोणते मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही घ्या. हे असं बारीक करून घ्यायचं. जर तुम्हाला हे चाळवायचं असेल तर चाळू पण शकता. खजूर आहेत 15 ते 16. 1 वाटी मनुके गरम पाण्यात दोन्ही पण एकाच वेळेस भिजत घातलेले आहेत. तर ते 1 तास हे दोन्ही पण भिजवून घ्यायचं. तुळशीची पानं धुवून स्वच्छ घेतलेली आहेत. 1 प्लेट भरून घेतलेली आहेत. कवळी कवळी आता ह्याची मी देठ निवडणार आहे. कवळी कवळी पानं फक्त घ्यायची आहेत. मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. त्यात आवळा घालायचा. पानं टाकलेलं त्याच्यात. खजूर टाकला थोडे. मनुके टाकलेले आहेत. आता हे थोडं हे अजून इथं राहिलेलं आहे थोडं. हे पहिल्यांदा बारीक करून येते. मग दुसरं हे बारीक झाल्यावर दुसरं घालायचं. एवढं बारीक करून घ्यायचं. जे आपण मनुके आणि खजूर भिजवलेलं होतं तेच पाणी घालून बारीक करून घ्यायचं. 1 चमचा तूप घातलं. ह्याच्यात हे सगळं आपण जे बारीक केलेलं सगळं घालायचं. हे भाजून घ्यायचं आहे. हे असं पाणी उडतंय. हे पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला असंच हलवायचं आहे. जरा जास्त वेळ लागणार आहे याला. आता ह्याचा कलर बदलायला लागलेला आहे. लोखंडाच्या कढईतच शक्यतो करायचं. लोखंडाची कढई जर अवेलेबल नसेल तर स्टीलच्या कढईत केलं तरी चालते. ॲल्युमिनियमची कढई नाही वापरायची. आळा रिॲक्ट पाणी आटलेलं आहे. आता ह्याच्यात आपण गूळ घालायचा आहे. गूळ मी 400 ग्रॅम घेतलेला आहे. ते चिरून घ्यायला आहे. करून घ्यायचं. आता करपायला चालू होते बरं का. ह्याला जरा हलवायलाच लागतंय जास्त, नंतर करपते. नंतर तुम्ही जाडबुडाच्या भांड्यात सुद्धा घेऊ शकता. असं झालेलं आहे. हा असं चांगला छान एकदम डार्क ग्रीन काळसर असा कलर आलेला आहे. तुम्हाला जर अजून डार्क कलर पाहिजे असेल तर तुम्ही हे लोखंडी कढईत रात्रभर ठेवू शकता. गूळ टाकल्यानंतर हे असं व्यवस्थित गूळ मेल्ट झाला का ते चेक करायचं वरचेवर, नाहीतर करपतंय खाली. मस्त काळा कलर आलेला आहे. अजून थोडा वेळ ठेवूया आणि मग आपण मगाशी बारीक केलेला मसाला याच्यात घालायचा.
असं झालेलं आहे व्यवस्थित. त्यात हा मसाला आपण घालूया, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक 5 ते 10 मिनटं असंच ठेवायचा मसाला टाकल्यावर. बघा आता घट्ट व्हायला लागलेलं आहे हे. रात्रभर जर ठेवला तर ह्याचा पूर्ण काळा काळा कुट्ट कलर येईल. मला वाटतं हाच परफेक्ट आहे कलर. मी दुसऱ्या वेळेवर का आमचे हे च्यवनप्राश बनवायचे. एक डबा संपलेला आहे, झालेलं आहे आता हे. सगळी तयारी वगैरे करून आणि हे बनेपर्यंत 1.5 ते 2 तास जातात. गॅस बंद करूया आता. ह्यातच थंड करायला ठेवायचं. कलर पण येतो ह्याला आणि थंड पण होते. थंड झाले की काचेच्या बरणीत भरून ठेवायचं. काचेची बरणी ओली नसायला पाहिजे, चांगली कोरडी पाहिजे. चांगलं 7 ते 8 महिने हे टिकतं. हे घ्यायचं कसं आहे की रोज सकाळी 1 चमचा आणि संध्याकाळी 1 चमचा असं घ्यायचं आहे प्रमाण. हे तुम्ही दुधासोबत सुद्धा घेऊ शकता आणि पाण्यासोबत सुद्धा घेऊ शकता. पण ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे घ्यायचं आहे. च्यवनप्राश मी दुसऱ्यांदा करत आहे यावर्षी. तर यावर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये केला होता, तो आता संपलेला आहे. आणि आता या महिन्यात आता करता येतो. 1-2 चमचेच राहिला असेल किंवा तो पण संपला असेल मुलांनी खाऊन. लहान मुलगा माझा अर्जुन 3 वर्षांचा आहे, म्हणजे 3रं वर्ष त्याला रनिंग आहे. माझा अर्णव आहे तो 12 वर्षांचा आहे. तर आणि आम्ही सगळे घरातले रोज 1 चमचा हे खातो. तर आम्हाला खूप आवडलं हे. मी पण पहिल्यांदाच ट्राय केलं होतं मागच्या महिन्यात. पण आता हे सगळं आता संपलेलं आहे. एवढं आवडलेलं आहे घरातल्यांना. विकतच्यापेक्षा छान लागतो, जास्त गोड होत नाही. जर तुम्हाला साखर वाढवायचं असेल तर तो साखर गुळ आपण जे काय वापरणार आहे पुढे ते तुम्ही वाढवू शकता तुमच्या सवयीनुसार. पण आम्ही जास्त गोड खात नाही, त्यामुळं आम्ही मीडियमच टेस्ट ठेवलेली आहे त्याची. तो आता संपलेला आहे. तर मी दुसऱ्यांदा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. आणि असंच प्रेम तुमचं राहू दे. आणि च्यवनप्राश नक्की ट्राय करा. व्हिडिओ कोणता रेसिपीचा असावा असं तुम्हाला वाटत असेल तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. मी त्या कमेंटचा विचार करून तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन, ती रेसिपी तुमच्यासमोर सादर करेन. तर चला मग भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. गुरुदेव दत्त सर्वांना. स्वस्त रहा, आनंदी रहा. It's not a game, it's a rich thing.